नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि इकडे चरण हा प्राजूची इज्जत लुटायचा प्रयत्न करत असतानाच दरवाजा उघडून पाठीमागेन कमळी तिथे येते आणि जोराने एका काठीचा धपाटा चरणच्या डोक्यात मारते. त्या क्षणी चरण हा बाजूला जातो आणि पटकन आता कमळी ही प्राजूला धरते आणि तिच्या गळ्यावरती ओढणी टाकत कमळी आता प्राजूला एका ठिकाणी भिंतीच्या कडेला बसवते आणि सणासण काठ्याचा मार देत चरणची आता कमळीने कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते. कमळी चरणला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव. कमळी म्हणते, अरे इतिहास साक्षीला आहे, जेव्हा जेव्हा एका बाईच्या सहनशीलतेचा अंत फुटला ना, तेव्हा तेव्हा सात्विक रूप सोडून देवी आईने दुर्गेचा अवतार घेतला. आणि जय भवानी जय शिवाजी असे म्हणत कमळीने सणासण चरणची आता पाठीत पोटात धपाट्या टाकून काठ्या मारत धुलाई केलेली असते. कमळी आता सणासण चरणला काठ्याने झोडपत असते आणि लगेच आता चरण हा त्याचा मोबाईल घेऊन तेथून आता पळून जातो. तर कमळी आता प्राचू शेजारी येते. तर प्राचू कमळीला जोराची मिठी मारते. तेवढ्यात निंकी तिथे येते आणि म्हणते की अगं कमळी, प्राचूला काय झालं? कमळी आता प्राचूला शांत करते. आणि इकडे आता राधिका ही ऋषीच्या रूममध्ये येते. ऋषी विचार करत असतो. तर राधिका म्हणते, काय झालं? तेव्हा ऋषी म्हणतो की माझं ना पार्टीमध्ये मनच लागत नव्हतं म्हणून मी आलो. तेव्हा राधिका म्हणते, आणि प्राजू? तर ऋषी म्हणतो की ती आहे तिथेच. तेव्हा लगेच राधिका म्हणते की त्याचं काय आहे ना, जेव्हा आपलं मन लागत नाही ना तेव्हा बुद्धी बाजूला ठेवायची, कारण बुद्धीचा प्रत्येक निर्णय हा मनाला पटतोच असं नाही आहे ऋषी. तेव्हा आता राधिका म्हणते की रोहितवर मी त्याच्या दिसण्यावरती कधीच प्रेम नाही केलं. तुला माहिती आहे का, जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा रोहित माझ्या प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट करायचा, माझ्या हरेक मानाचा तो मान ठेवायचा आणि मला समान दर्जा द्यायचा. प्रत्येक स्त्रीला अशा संकटातून वाचवणारा हिरो हवा असतो, असे आता ऋषीची वहिनी ऋषीला सांगते. पुरुषांनी फक्त बाईच्या पाठीमागे जर उभं राहिलं ना, बाकी सगळ्या गोष्टी करायला बाई सक्षम असते, असा कान मंत्र आता राधिका ही ऋषीला देते. आणि लगेच आता राधिका म्हणते की तू सुद्धा कमळीचा आदर कर, तिचा मान राख, सन्मान राख, मग बघ कमळी कशी भरारी घेते. आणि आता राधिका ऋषीला कमळीचा रिस्पेक्ट करायला सांगते. आणि मग कमळीची भरारी तू बघतच राहा असे ऋषीला आता तिच्या वहिनीने मोठा कान मंत्र दिलेला असतो. आणि तेवढ्यात आता नयनतारा तिथे येत ऋषीला म्हणते की ग्रेट ऋषी, तू आलास आणि प्राजू कुठे रे? आणि तेवढ्यात आता ऋषी म्हणतो की यव्हाना ती तिच्या रूममध्ये येऊन झोपली देखील असेल. आणि नयनतारा म्हणते ठीक आहे, मग मी बघते. तेवढ्यात राधिका म्हणते की आई तुम्ही कशाला जाता? तेव्हा आता राधिका म्हणते की मला प्राजूला हळदीचं दूध द्यायचे, तेव्हा मी जाऊन बघते. आणि त्यानंतर आता नयनतारा म्हणते की ऋषी लवकर झोप, उद्या सकाळी आपल्याला ना मीटिंगला जायचंय. आणि नयनतारा आता आतमध्ये जाताच इकडे ऋषी म्हणतो की नशीब वहिनी, तू आज मला वाचवलं, नाही तर आज माझं काहीच खरं नव्हतं. आणि इकडे आता सगळ्या कमळीच्या मित्रमैत्रिणी आता गाणे म्हणत इकडे नाचत असतात. तर तेवढ्यात अनिका तिच्या मैत्रिणीसोबत तिथे येते आणि म्हणते की काय गं, अगं चरण तर कुठे दिसत नाही इथे. तिची मैत्रीण म्हणते की असेल कुठे इकडे तिकडे. आणि अनिका त्या सगळ्यांकडे बघत म्हणते की ह्या तर इकडे सगळे गाणी गातात, मज्जा करतात, पण ना आता सगळं काही उलटच होणार आहे. आणि दोघीही हसू लागतात. आणि लगेच आता अनिका म्हणते की आता ना मोठा धमाका उडणार आहे. आणि पटकन आता पोलिसांच्या गाडीचा हॉर्नचा आवाज येतो. आणि लगेच एक मुलगा उठून उभा राहतो आणि म्हणतो की माझा ना काहीतरी गैरसमज होतोय. पोलिसांच्या गाडीचा आवाज येतोय आणि ती गाडी इकडेच येते का? सगळ्या मुली आता घाबरतात. तो मुलगा म्हणतो की आता पोलिसांना इथे कुणी बोलवलं की कुणी पाठवलं त्यांना? आणि लगेच ती मुलगी म्हणते की पोलिसाच्या मॅटरमध्ये आपल्याला पडायचं नाही, नाहीतर आपली वाट लागेल. ती मैत्रीण म्हणते की अरे आपण कशाला उगीच घालवतो, वेळ घालवतो, आपण काय इथे काही चुकीचं करतोय का? तर आता त्या मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा सुरू होते आणि ते म्हणतात पण पोलीस ना इथे आलीच कशी? अनिका म्हणते की या अशा पार्टीमध्ये पोलीस तर येतच असतात. आणि इकडे आता ताबडतोब पोलीस हे लेडीज कॉन्स्टेबल आणि हवालदारांना घेऊन तिथे येतात. पोलिसांना बघून आता ती मुले घाबरतात आणि म्हणतात चला रे पोलीस आली, पळा. तर पोलीस त्यांना थांबवतात. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो की या सगळ्यांचे फोन नंबरवरून यांच्या पालकांना ताबडतोब बोलावून घ्या आणि यांना ताब्यात घ्या. सगळ्या मुलांना आता ताब्यात घेतात. तर तेवढ्यात अनिका आता त्या इन्स्पेक्टरकडे येते आणि म्हणते की मी अन्नपूर्णा ट्रस्टची आजी आहे ना, अन्नपूर्णा आजी, त्यांची नात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा, फोन तुम्हीच केला होता ना? तर अनिका म्हणते हो.
आणि आता अनिका म्हणते की या पार्टीची ना जी काही अरेंजमेंट केली होती ना, तिचं नाव आहे कमळी आणि तिने ना कॉलेजमध्ये वोटिंगसाठी तिने ही पार्टी अरेंज केली. अनिका म्हणते की आणि तिने काय केलं, या पार्टीमध्ये तिने ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिक्स केले आणि ते ड्रिंक्स ती कोणालाही देते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मग बाकी मुलं कुठे? अनिका म्हणते मला वाटतंय की ते पळून गेलेत वाटतं. अनिका म्हणते डोंट वरी, जी ऑर्गनायझर आहे ना कमळी, तिला मी रूममध्ये लॉक केलंय आणि आपण कसे आता कमळीच्या रूमची चावी घेऊन तिला लॉक केलं हे आता अनिकाला आठवतं. आणि लगेच आता इन्स्पेक्टर त्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन यायला बोलतात. आणि इकडे आता कमळी ही प्राजूला समजावते आणि निंगीला म्हणते निंगी चल आता आपण निघूयात. तर तेवढ्यात आता निंगी दरवाजा उघडू लागते, पण दरवाजाला लॉक लावलेलं असतं. आणि आता दरवाजा लॉक बघताच कमळी म्हणते की मला वाटतंय ना मुद्दाम कोणीतरी हे सगळं करतंय. आणि कमळी म्हणते की प्राजूच्या ड्रिंक्समध्ये कोणीतरी ड्रग्ज मिक्स केलंय, तेव्हा आपण ना तिला अशा परिस्थितीत पोलिसांसमोर घेऊन जाऊ नाही शकत. आणि लगेच आता निंगी घाबरते आणि म्हणते कमळे आता काय करायचं? कमळी म्हणते एक काम कर, तू प्राजूला घेऊन खिडकीतून बाहेर पड. आणि इकडे आता कमळी ही प्राजूला खिडकीसमोर घेऊन येते. तर तेवढ्यात तिकडून अनिका ही इन्स्पेक्टरला घेऊन त्या रूमकडे येऊ लागते. आणि इकडे आता कमळी ही खुर्ची खिडकीसमोर ठेवून त्या खिडकीतून आता प्राजूला आणि निंगीला बाहेर काढते. आणि तेवढ्यात आता कमळी ही निंगी आणि प्राजूला बाहेर काढता क्षणी इकडे आता अनिका ही इन्स्पेक्टर सोबत रूम उघडून आतमध्ये येते आणि म्हणते की ते बघा इन्स्पेक्टर साहेब, पळून चालली ती. तर कमळी त्यांच्याकडे येते आणि म्हणते की मी पळून नाही चाललो, अहो कुणीतरी आतमधून रूमला लॉक लावलं होतं म्हणून खिडकीतून बाहेर जात होते. तर इन्स्पेक्टर म्हणतो गप्प बस. आता इन्स्पेक्टर म्हणतात की ही पार्टी तूच ऑर्गनाईज केली होती ना? तर कमळी म्हणते हो. आता इन्स्पेक्टर म्हणतात ही रूम तुझीच आहे का? तर कमळी म्हणते हो. आणि पटकन आता इन्स्पेक्टर पवार मॅडमला आता त्या रूमची झडती घ्यायला बोलते. आणि सगळेजण आता कमळीच्या रूमची झडती घेऊ लागतात. कमळी म्हणते ओ मॅडम तुम्ही काय करायला आहेत? कमळी म्हणते की माझं ऐकून घ्या सर, मी काहीच केलं नाही. इन्स्पेक्टर म्हणतात काहीच केलं नाही ना, मग शांत बस ना. आणि पटकन आता एक हवालदार कमळीच्या पेटीपाशी येतो आणि पेटी खालून आता ची चावी हातात घेतो. आणि इकडे आता पटकन तो हवालदार पेटीतून त्या ड्रग्जची बॅग्स बाहेर काढतो आणि म्हणतो साहेब हे बघा. आणि ते ड्रग्ज बघताच आता इन्स्पेक्टर कमळीला ताब्यात घेतात. तर इकडे आता राधिका ही आता प्राजू येण्याची वाट बघत असते. विचार करत आता राधिका म्हणते की किती वेळ झाला प्राजू, तू कुठे येस अजून? आणि इकडे आता राधिका म्हणते की आई साहेबांना जर कळलं प्राजू घरी आलेली नाहीये तर ऋषी खोटं बोलला म्हणून ते ऋषीला तर बोलतीलच, पण प्राजूचं सुद्धा काही खरं नाही. आणि राधिका आता प्राजूला फोन करते, पण प्राजू फोन उचलत नाही. डोक्याला हात लावत आता राधिका म्हणते की ही प्राजू फोनसुद्धा उचलत नाही, आता काय करायचं? आणि लगेच आता त्या ड्रगच्या पुडीचा पावडरचा वास घेऊन इन्स्पेक्टर इकडे कमळीला म्हणतात हे काय आहे? कमळी म्हणते की सर मला काय माहिती ते काय आहे? तोंडाला हात लावत आता अनिका म्हणते की सर बघा किती खोटं बोलते आणि आता किती खोटेपणाचा आव आणते ही मुलगी. इन्स्पेक्टर कमळीला म्हणतात की तुला खरंच माहिती नाहीये का हे काय आहे ते? इन्स्पेक्टर म्हणतात हे तुझ्या खोलीमध्ये सापडलंय आणि हे ड्रग्ज आहे, याचा अर्थ तुला कळतोय का? तर कमळीला धक्का बसतो. कमळी म्हणते की अहो सर मला नाही माहिती हे माझ्या पेटीत कसं आलं. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतो की मग पळत का होती? कमळी म्हणते मी पळत नव्हतो, तर एका मुलाने एका मुलीची मी. तर लगेच आता कमळी थांबते. कमळी म्हणते की अहो मी खोटं बोलत नाहीये सर, माझ्याकडे रूमची किल्लीसुद्धा नव्हती आणि मला नाही माहिती हे पेटीत कसं आलं ते. अनिका म्हणते ड्रामेबाज, तू नाटक करते मला माहिती आहे आणि सर बघा ही कशी नाटक करते ते. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघ कमळी, तू ज्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती त्या मुलीची मला साक्ष हवी आहे. इन्स्पेक्टर म्हणतात त्याशिवाय आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही कमळी. आणि लगेच आता कमळी म्हणते नाही, मी जर प्राजूचं नाव सगळ्यांसमोर घेतलं आणि खरं कारण सांगितलं तर यामध्ये प्राजूची इज्जत जाईल. आणि कमळी विचार करते की आता मी काय करू? आणि इकडे आता इन्स्पेक्टर म्हणतात ए कमळी कुठे आहे ती मुलगी? तर रागाने आता कमळी अनिका समोर येते आणि म्हणते की अनिका तुझी दुश्मनी माझ्यासमोर आहे ना, मग तू सगळ्यांना मध्ये का घेऊ राहिली? आणि आपापसात गुपचूप हे प्रकरण तू मिटव. तर अनिका घाबरते आणि इन्स्पेक्टर अनिकाकडे बघू लागतो. इकडे आता प्राजूची वाट बघत राधिका ही एरझऱ्या मारत असते. तर ऋषीला सुद्धा झोप लागत नसते. आणि तेवढ्यात आता ऋषी हा वहिनीकडे येतो आणि राधिकाला म्हणतो वहिनी तू झोपली नाही अजून? तर आता राधिका म्हणते की अरे प्राजू अजून आली नाही. तर ऋषीला धक्का बसतो.
ऋषी म्हणतो की थांब मी तिला फोन लावतो आणि ऋषी आता प्राजूला फोन लावू लागतो आणि ऋषी म्हणतो की ही तर फोन नाही उचलत तर लगेच इकडे आता राधिका म्हणते की माझा सुद्धा ती फोन नाही उचलत, मी कधीपासून ट्राय करते. अनिका म्हणते की मला माहिती आहे हे तुझ्या रूममध्ये सापडलं तेव्हा हे तुझंच आहे आणि तूच ठेवलंय, तेव्हा मला यामध्ये घेऊ नकोस असे अनिका कमळीला बोलते. इन्स्पेक्टर म्हणतात कमळी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, कोण आहे ती मुलगी आणि काय नाव आहे तिचं. अनिका म्हणते सर ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही कारण ती खोटं बोलती. आणि इकडे आता इन्स्पेक्टर ताबडतोब आता त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात की पवार मॅडम घ्या हिला ताब्यामध्ये आणि कमळीला अटक करतात. तेव्हा आता कमळीला अटक करता क्षणी इकडे आता खरे सत्य समोर येऊन आता ऋषी आणि नयनतारा कशी कमळीला सोडवतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.